नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, चोपडा. आज आपण पाहणार आहोत भूखंडवहन सिद्धांत. भूखंडवहन सिद्धांत स्पष्ट करत असताना असे दिसून येते की भूखंड व महासागर यांची भौगोलिक स्थिती जी आज आपण पाहतो ती तशीच पृथ्वीच्या निर्मितीपासून टिकून आहे का, या प्रश्नाचा अभ्यास भूगर्भशास्त्रात दीर्घ काळापासून सुरू आहे. याविषयी अनेक शास्त्रज्ञांनी आपले मते देखील मांडलेले आहे. भूखंडाचे वहन होते हा विचार अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने 1915 मध्ये जरी मांडला असला तरी या विचाराला त्याआधी अनेक शास्त्रज्ञांनी आपले मत मांडलेले आहे. या संबंधीचा पहिला विचार 1620 मध्ये फ्रान्सिस बॅकॉक या शास्त्रज्ञाने मांडला. त्यांनी अटलांटिक महासागराचे समोरासमोरचे किनारे परस्परांना समांतर आहेत हे बॅकॉकच्या लक्षात आले आणि मग अशाच प्रकारचा विचार फ्रेंचमॅन पी लॅपसेटने देखील 1668 मध्ये मांडला. त्यानंतर 1858 मध्ये अँटोनिया स्नीडर या शास्त्रज्ञाने देखील सर्व खंडांना जवळ आणून एक महाखंड तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर युरोपमधील कोळसा क्षेत्रात आढळणारे वनस्पतीचे क्षेत्र, वनस्पतीचे अवशेष आणि उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यालगत असलेल्या कोळसा क्षेत्रात आढळणारे अवशेष यांच्यात साम्य का आहे, याचे उत्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न स्नीडर या शास्त्रज्ञांनी केला. परंतु स्नीडरच्या कल्पनांचा विचार फारसा गांभीर्याने त्या काळी घेतला नाही. जगातील पर्वतरांगांच्या वितरणाचा अभ्यास करताना एफ.बी. टेलरच्या असे लक्षात आले की लॉरेन्शिया खंडाच्या ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वहन होत असताना त्याचे प्रसरण व विखंडन झाले असावे. त्याचप्रमाणे गोंडवाना भूमीचे सुद्धा वहन झाले असावे. वहन होत असताना या खंडाचे तुकडे झाले असावेत. परंतु त्या काळात टेलरच्या या विचाराचा देखील स्वीकार झालेला नाही. मात्र याच विचारातूनच प्रेरणा घेऊन अल्फ्रेड वेगनरने 1915 मध्ये भूखंडवहन सिद्धांत मांडला. त्यानंतर त्यांनी भूखंडवहन सिद्धांताची निर्मिती कशा प्रकारे झाली याविषयी देखील त्याचे विचार व्यक्त केले. ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनरने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवामानातील बदलाचा अभ्यास करीत असताना खंडवहन सिद्धांताचा जन्म झाला. त्याच्यामध्ये हवामानात बदल घडवून आणण्यासाठी एकतर महाखंडाचे वहन कारणीभूत झाले असावे किंवा मग हवामानात खरोखरच बदल घडून आले असावेत. परंतु हवामानात बदल घडून आले असावे या परिकल्पनेच्या पुरावे न मिळाल्यामुळे वेगनरने भूखंडवहन हेच हवामान बदलामागील कारण असावे असे त्याने सिद्ध केले. त्यानंतर मग त्यासाठी त्याने अनेक पुरावे देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी अटलांटिक महासागराचे दोन्ही किनाऱ्याच्या रचनेत साम्य आढळते. पूर्वी भूमिखंडे परस्परांना जोडले असावेत. ही भूमिखंडे पुढे कदाचित बेटांच्या मालिकेमुळे एकमेकांना जोडून राहिले असावीत. त्यामुळे एका खंडाकडून दुसऱ्या खंडाकडे वनस्पतीचे व प्राण्यांचे स्थलांतर झाले असावेत. त्यामुळेच आज परस्परापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या या खंडावर जीवावशेषामध्ये देखील साम्य आढळते. त्यानंतर त्यांनी भूखंडवहन सिद्धांतामध्ये काही गृहीतके धरलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं की पृथ्वीच्या निर्मितीनंतर फक्त एकच महाखंड असावा आणि या महाखंडाला त्याने पॅन्जिया असे म्हटलेले आहे. पॅन्जिया महाखंडाभोवती पॅन्थालसा नावाचा महासागर पसरलेला असावा आणि नंतर मग पॅन्जियाच्या उत्तर भागाला वेगनरने अंगारा भूमी किंवा लॉरेन्शिया व दक्षिण भागाला गोंडवाना भूमी अशी त्यांनी नावे दिली. उत्तरेकडील लॉरेन्शिया व दक्षिणेकडील गोंडवाना भूमी एकमेकांपासून 33 समुद्रामुळे विभक्त झाली असावीत. या समुद्रात दोन्ही भूखंडाकडून वाहत येणाऱ्या नद्यांमुळे गाळ साचला असावा आणि मग भूकवच सियालचे बनलेले आहेत. हे हलक्या मूलद्रव्याने बनले असल्यामुळे त्याखाली असलेल्या सीमा या
जड मूलद्रव्याच्या थरावून त्याचे वहन शक्य झाले असावे असे विचार देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यानंतर त्यांनी खंडवहन होण्यास कारणीभूत काही प्रक्रिया त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. पॅन्जिया महाखंडाचे कार्बोनिफेरस युगात विखंडन होऊन भूखंडाचे वहन सुरू झाले असावे. हे वहन दोन्ही दिशाने झाले असावे. एक, उत्तरेकडे वहन होऊन गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे झाले असावे. आणि 2, पश्चिमेकडील वहन होऊन भरती ऊर्जेमुळे निर्माण झाले असावे. मोठ्या व कठीण भूमिखंडाचे विखंडन होऊन महासागरीय भूकवच दुभंगल्यामुळे झाले असावे असे देखील त्यांनी मत मांडले. वेगनरने खंडवहन सिद्धांत सिद्ध करत असताना काही पृष्ठार्थ पुरावे त्यांनी मांडलेले आहेत. त्यापैकी पहिला पुरावा म्हणजे भौगोलिक पुरावा. भौगोलिक पुरावे स्पष्ट करत असताना त्यांनी अटलांटिक महासागराचे पूर्व व पश्चिम किनाऱ्याच्या भौगोलिक रचनेत एक साम्य आहे. दोन्ही किनारे एकमेकांना जोडल्यास ते एकमेकाशी तंतोतंत जुळतात व त्यापासून एक सलग भूमिखंड तयार होतो. आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील ब्राझीलचा पुढेलेला भाग व आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील गिनीच्या आखाताचा एक भाग एकमेकांना तंतोतंत जुळतो. यालाच वेगनरने जिगसॉ फिट असे म्हटलेले आहे. म्हणजेच पूर्वी हे भाग पॅन्जियाचे असावे व त्यानंतर काळाच्या ओघात त्याचे वहन झाले असावे असे त्याने स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी दुसरा पुरावा स्पष्ट केला, भूगर्भशास्त्रीय पुरावा. यामध्ये त्यांनी अटलांटिक महासागराच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील खडकाचे प्रकार आणि त्याची रचना, त्यांचे स्तर या सर्व बाबींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साम्य आढळते असे त्याने स्पष्ट केले. त्यानंतर आफ्रिकेच्या वायव्य भागात व ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावरील खडकातही साम्य दिसून आले. दोन्ही भागात आढळणारी खनिजे देखील जवळपास सारखीच आहेत आणि युरोपातील प्राचीन हर्सिनियन व कॅलेडोनियन या पर्वतश्रेण्यांचे देखील क्रम उत्तर अमेरिकेतील जुळून येतात. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील घडी पर्वताच्या रांगेत देखील साम्य आढळून आले. दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामधील पर्वतरांगेशी देखील जुळून येते. यावरील सर्व भूभाग हे पूर्वी एकत्रच असावे असे त्याने स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी तिसरा पुरावा मांडला, पुराजीव विज्ञानविषयक पुरावे किंवा पुराजीवशास्त्रीय पुरावे. यामध्ये देखील त्यांनी अनेक पुरावे स्पष्ट केलेले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की एकाच प्रकारच्या वनस्पती किंवा प्राणी यांचे अवशेष जर वेगवेगळ्या भूमिखंडावर आढळत असतील तर त्या भूखंडावर त्या सजीवांचे अस्तित्व कसे निर्माण झाले असेल या संदर्भात 2 शक्यता त्यांनी मांडल्या. एकतर वनस्पती किंवा प्राणी महासागरातील पाण्याबरोबर एका खंडाकडून दुसऱ्या खंडाकडे वाहत गेले असावेत किंवा ते प्राणी किंवा वनस्पती खंडाच्या वहनामुळे मूळ खडकापासून विलग झाले असावेत. मेसोसोरस या महाकाय प्राण्यांचे अवशेष देखील दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यालगत व दक्षिण आफ्रिकेतील ग्लासोटेरिस या नेचे कुलातील वनस्पती ध्रुवीय हवामानात वाढतात. परंतु आज मात्र या वनस्पतीचे अवशेष आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत व दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आढळताना दिसून येते. या खंडाचे हवामान अतिशय उष्ण असताना ध्रुवीय प्रदेशातल्या वनस्पतीचे अवशेष या खंडात कसे, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. याचाच अर्थ असा की पूर्वी हे सर्व भूमिखंडे एकाच भूमिखंडाचे भाग होते व तेथील अशा प्रकारच्या हवामानाचे अस्तित्व होते असा निष्कर्ष काढता येतो. त्यानंतर अमेरिकन, ब्रिटन व युरोपमध्ये थंड हवामान असून देखील दगडी कोळशाचे साठे आढळतात. वास्तविक दगडी कोळशाच्या निर्मितीस उष्ण हवामानाची आवश्यकता असते. याचाच अर्थ पूर्वी हे सर्व भूभाग
विषुववृत्तीय प्रदेशात होते आणि नंतर उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडे त्याचे वहन झाले असावे असे त्याने स्पष्ट केले. त्यानंतरचा पुरावा आहे हवामान परिवर्तन विषयक पुरावा. यामध्ये स्पष्ट करताना उष्ण कटिबंधीय प्रदेशात म्हणजेच दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत या भूमिखंडात हिमावरणाच्या संचयन व खनन कार्याच्या खुणा आजही मोठ्या प्रमाणात आढळलेल्या दिसून येतात. या पुराव्याच्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण त्याने 2 प्रकारे मांडले आहे. यामध्ये एक, संपूर्ण भूतलावरच हिमयुग आले असावे व सर्व भूखंडावर हिमाच्छादन झाले असावे. परंतु असे होणे शक्य नाही, कारण उत्तर गोलार्धात अमेरिकेचे संयुक्त संघराज्य आणि युरोप, सायबेरियात ज्या अर्थी दगडी कोळशाचे साठे आढळतात त्या अर्थी या प्रदेशात उष्ण हवामान होते असे स्पष्ट होते. दुसरे मत, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका ही भूमिखंडे दक्षिण ध्रुवीय प्रदेशात असल्यामुळे या सलग भूखंडाचे केंद्र दक्षिण आफ्रिकेत असावे आणि या भागात हिमाच्छादन असल्यामुळे हिमनदीच्या संचयन व खनन कार्याचे पुरावे आजही या भूमिखंडावर दिसून येतात. या प्रदेशातील हिमसंचयनाची रचना व स्वरूप यात साम्य आढळते. कालांतराने ही भूखंडे उत्तरेकडे सरकली असावी व त्यांना आजची स्थिती प्राप्त झाली असावी असे स्पष्ट होते. त्यानंतरचा पुरावा आहे जीव विज्ञान विषयक पुरावा. स्कॅन्डिनेव्हिया जवळ बेटावर लेमिंग नावाच्या पक्षी राहतात. दर 15 ते 20 वर्षात त्यांची संख्या वाढल्यावर या पक्ष्याचे थवेच्या थवे पश्चिमेकडे प्रवास करतात व समुद्रात पडून ते नाहीसे होतात. मग या पक्ष्याचे वंश परंपरागत प्रेरणा हे सिद्ध करते की या पक्ष्याचे पूर्वज देखील या प्रकारे पश्चिमेकडे प्रवास करीत असावे, परंतु त्या काळी पश्चिमेकडे समुद्राचा भाग नसावा असे त्याने स्पष्ट केले. त्यानंतर त्याने पुढचा पुरावा ज्यामितीय पुरावा. अमेरिका व ग्रीनलँड यांच्यामधील अंतर सावकाश वाढत आहे. ग्रीनलँड अमेरिकेपासून दर वर्षाला 22 मीटर या वेगाने सरकत आहे. तसेच इंग्लंड आणि ग्रीनलँड यांच्यामधील अंतर मोजण्यात आले. यावरून या दोन्ही देशामधील अंतर सुमारे 20 मीटरने वाढल्याचे आढळून आले. व्हँकूव्हर आणि ओटावा यांच्यामधील अंतर मोजणी केल्यानंतर असे आढळून आले की 9 वर्षाच्या काळात या दोघांमधील अंतर देखील 6 मीटरने कमी झाले. यावरून भूखंडाचे वहन अजूनही चालू आहे. अशा प्रकारे वेगनरने अनेक पुराव्याच्या आधारे भूखंड वहन सिद्धांत मांडलेला आहे. अलीकडीलच्या काळात देखील भूखंड वहन सिद्धांताला अतिशय महत्त्व आहे. आजही वेगनर यांनी मांडलेल्या भूखंड वहन सिद्धांताचे महत्त्व आजही तेवढ्याच आहे. अशा प्रकारे आज भूखंड वहन सिद्धांत याविषयी माहिती जाणून घेतली. त्याबद्दल धन्यवाद.